नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आपल्या सगळ्यांचीच लाडकी आणि आवडती मालिका ती म्हणजे इंद्रायणी आणि ह्याचा नवा प्रवास, नवा अध्याय आता आपला सुरू झालेला आहे. आणि त्या नवीन प्रवासातील गोपाळ आणि अदू हे देखील आता नवीन आहेत. त्यांची भेट आज आपल्याशी होणार आहे, त्यांच्याशी गप्पा पण मारणार आहोत. हाय, कसे आहात दोघं पण? एकदम मस्त, खूप मस्त. नाही, नुसतं म्हणायला नाही, पण आय नो तुम्ही दमला असाल, थकला असाल, पण मला आवडतं की तुम्ही तेवढ्याच एनर्जीने ॲक्टिव्ह आहात, कारण ते दिसतंय तुमच्याकडे. खूप छान वाटतं आहे की अशी तुमची एंट्री होती, जी तुमची एंट्री आम्ही बघितली. खरंच खूप छान वाटलं. तुम्हाला कसं वाटलं जेव्हा आपण एखादं कॅरेक्टर साकारणार असतो? साहजिकच एक दडपण असतं आपल्या सगळ्यांच्यात, म्हणजे ते बॅक ऑफ द माइंड एक दडपण असतं की काय करायचं आहे, कसं करायचं. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? दडपण तर असणारच, पण ते कदाचित पहिले एक एक दोन तीन एपिसोडपर्यंत होतं की जोपर्यंत मला ते रिॲक्शन कळत नव्हतं की ऑडियन्सचं कसं येतं आहे, काय येतं. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा प्रतिक्रिया यायला लागल्या तेव्हा ते थोडंसं हलकं वाटायला, ठीक आहे, ओके, छान येतात, म्हणजे आपण बरोबर करतो आहे, बस एवढंच. मग ते कळून गेलं ना एकदाचं की आपण करतोय नीट, तर आता हेच कंटिन्यू ठेवायचं आहे. दडपण नक्कीच होतं काम सुरू करण्याआधी. आणि मी याच्या आधी कलर्स मराठीच्या स्वामिनी मालिकेमध्ये काम केलं साधारण 6 वर्षांपूर्वी. पण त्यावेळेला एक वेगळी गोष्ट अशी होती की लुक टोटली वेगळा होता. माधवराव पेशवे यांची भूमिका असल्यामुळे ते सगळे ऐतिहासिक कपडे, टक्कल, शेंडी, पगडी. यावेळेला मी पहिल्यांदा प्रेक्षकांसमोर नॉर्मल माझ्या लुकमध्ये येणार होतो. आणि माझ्या असं लक्षात आलं की त्यात हे पात्र गावाकडनं शहराकडे जाऊन पुण्यासारख्या शहरात राहून स्वतःच्या जीवावरती MBBS करून डॉक्टर होऊन मग परत गावात अनावधानाने अनाहूतपणे आलेलं आहे. तर ही कॉम्प्लेक्सिटी दाखवताना ही कशी प्रेक्षकांसमोर येईल, ते प्रेक्षक कशी स्वीकारतील, त्या सगळ्याबद्दलच थोडीशी अशाश्वती तयार झाली होती. पण जसं जसं काम करायला लागलो, जसं जसं गोपाळ मी स्वतः उभा करायला लागलो, तसं मला लक्षात यायला लागलं की कदाचित मला जितकं वाटतं तितकं अवघड नाही. आणि यामध्ये मला खूप जास्ती मदत झाली अर्थातच विनोद लवेकर सर, अर्थातच माझे सर्व सहकलाकार, या आत्ता म्हणजे निशांत आणि कांचीसुद्धा, आणि अर्थातच यापूर्वीसुद्धा मालिकेमध्ये काम करत असलेले माझे सहकलाकार, ज्यांच्याकडनं मी मालिकेच्या आधीच्या गोष्टीविषयी अनेक इन्साईट्स घेतल्या. आणि त्याचबरोबर लहानपणीचा गोपाळ ज्यांनी केला, आयुष उळागड्डे, त्याची मला खूप जास्ती मदत झाली. त्यांनी त्या पात्राचं भावविश्व मला खरंच अगदी रॉ, अगदी खरं, कुठलाही आडपडदा न ठेवता त्याच्या शब्दात समजावून सांगितलं. आणि त्याची समज इतकी मोठी होती की मला आधी असं वाटलं होतं की आपण आयुषची 9वीतल्या एका मुलाशी बोलतो आहे, तर आपण त्याला साधे प्रश्न काढायला पाहिजेत, जास्ती पर्सनॅलिटी वगैरे या डिटेल्समध्ये नाही शिरायला पाहिजे. पण माझ्या पहिल्याच प्रश्नानंतर त्यांनी स्वतःच इतकं डीप आणि इतकं इंटेन्स काय काय मला पात्राबद्दल सांगितलं की माझ्या लक्षात आलं की असा अजिबात विचार करून उपयोग नाही की आयुष लहान आहे. तो माझ्याच वयाचा सहकलाकारच आहे माझा, आणि तो मला फक्त गायडन्स देतो आहे की मी हे पात्र केलं आहे, आता हे तू कसं करू शकतोस. सो येस. नक्कीच. आता तू असं म्हणालास की एक लोकांकडून एक रिॲक्शन असतात आणि मग आपण स्टेबल होतो की येस, आता आपला एक ट्रॅक आहे, तो कुठेतरी सरळ चालला आहे, किंवा हे आपल्या डोक्यात चक्र सुरू होतं. तर अशी तुझी फर्स्ट रिॲक्शन तुला कोणाकडून आठवते का? एक फॅमिली मेंबर असेल, फ्रेंड्स असेल, की तुला आवर्जून ती मोटिवेट करणारी असेल, किंवा एखादी धमाल मस्तीमधली पण असू शकते? नाही, आलेत खूप छान छान रिॲक्शन्स आले. तर पहिले तर माझ्या घरच्यांचंच, मला बाकीच्या रिॲक्शन्स एवढं काही नाही, मला माझ्या घरच्यांची रिॲक्शन सर्वात जास्त महत्त्वाची होती. कारण घरच्यांचं एक स्वप्न असतं ना की मुलाला TV वर बघायचं म्हणून, आणि ते साकारलं गेलं. तर पहिल्या दिवशी तर जेव्हा टेलिकास्ट झालं, त्याच्यानंतर मला दिदीचा पण फोन आलेला, आईचा पण आला, दोघी रडत होत्या की आज असं असं छान वाटतं म्हणून. म्हणलं अरे ठीक आहे, अजून पाहायचं आहे म्हणलं तुम्हाला, टेन्शन नका घेऊ म्हटलं. काय नाही, मग तेच माझं सर्वात मेमोरेबल मुमेंट असेल. तू काय सांगशील, तुझी एखादी अशी रिॲक्शन किंवा काही अशी कमेंट तुला आठवते का की आवर्जून? माझी आईची आई जी आहे, माझी आजी, ती इंद्रायणी मालिका न चुकता नियमित डेली बघते. आणि मी तिला पुण्यात असताना खूप दिवस भेटायला जाऊ शकलो नव्हतो. तर आई तिच्याकडे गेली आजीकडे, आणि ती आजीला म्हणली की चिन्मय पुढच्या आठवड्यात भेटायला येतो आहे. तिने आजीला मुद्दामच नाही सांगितलं की मी मालिकेमध्ये मोठ्या गोपाळचं काम करणार आहे. आणि ज्या दिवशी मी असलेला एपिसोड टेलिकास्ट झाला, त्या दिवशी आजीला आखो देखा दिसलं की अच्छा, आपला नातूच आता मोठ्या गोपाळचं काम करणार आहे. सो तो क्षण तिच्यासाठी खूप अविस्मरणीय होता असं मला वाटतं. आणि तिने आईला बोलवून सांगितलं की अगं ऐक, आपला चिन्मय आला आहे. माई म्हणली की खरंच, मी तुला म्हणले तर ना, तो भेटायला घरी येणार आहे, तो आलेला आहे भेटायला. सो ती पहिली रिॲक्शन माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती, समथिंग विच मॅटर्स अ लॉट. येस.
नक्कीच. आता आपण एखादी कॅरेक्टर करताना एक दडपण असतं, पण ती एक प्रोसेस असते, ती मेहनत असते. तर त्यातला एखादा किस्सा की जो आवर्जून तुला आठवतो, की अदू साकारताना बाई मला हे काहीतरी एक वेगळं जाणवलं किंवा मला हे ह्यात ॲड करूसं वाटलं आवर्जून, असं काय सांगशील? अर्थात तर लहान आदू जो होता तो ॲक्च्युली खूप इनोसंट आहे आणि तो ॲक्च्युअल स्टॅमर करतो आणि त्याला असं आहे की त्याला तो सहसा कोणात मिसळत नाही. तो खूप कॉन्शियस असतो स्वतःबद्दल की मी असं केलं तर हे माझ्यावर हसतील, हीच गोष्ट सतत त्याच्या मनात असते. आता मोठं होताना हेच गोष्ट मला लक्षात ठेवणं होतं, पण ते एक असतं ना की लहान असतो पण मोठं झाल्यावर काहीतरी त्याच्यात बदल होतातच. तर मी स्वतःत बदल केलेच की आता तो त्याच्या मित्रांच्या आजूबाजूला तरी कॉन्शियस होत नाही. म्हणजे की ठीक आहे, आता इतक्या वर्षानंतर तो त्यांच्यासोबत पण कम्फर्टेबल झाला असतं. आणि एक असतं ना की लहानपणी जास्त चिडवणं असतं, मोठं झाल्यावर कमी चिडवणं होत असतं. तर ते एक डोक्यात धरून मी तसं वागायला लागलो. पण तरी स्टील जेव्हा पण असं कुठे कोणते मोठ्या गोष्टीवर किंवा काय म्हणता येईल एखादं म्हणजे काहीतरी मोठं काहीतरी करून दाखवायचं सगळ्यांसमोर त्याला, तेव्हा तो होणारच कॉन्शियस. आणि त्यातल्या त्यात जेव्हा तो खूप अँक्शियस असतो, रागात असतो, तेव्हा त्याचं खूप जास्त स्टॅमर होतं. तर या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन प्लस ते स्टॅमर लहानपणी तो जसं करायचा तेच मेंटेन करणं, हे अर्थात खूप अवघड गोष्ट होती, पण चॅलेंज होतं. मी ॲज अ चॅलेंज घेतलं त्याला आणि मला चॅलेंजेस आवडतात. त्याच्यामुळे ते एक्सेप्ट करून चांगलं आता मी त्याच्यावर वर्क करतो आहे. तू काय सांगशील? तुम्ही खूप चांगला शब्द वापरलात प्रश्न विचारताना. असं वाटतं मला प्रोसेस होती, कारण खरंच आहे प्रोसेसच असते आणि ती न संपणारी असते. म्हणजे मला वाटतं जोपर्यंत मालिकेच्या शूटिंगचा शेवटचा दिवस संपत नाही तोपर्यंत प्रोसेस प्रक्रिया चालू राहते काम करण्याची, नवं काम कसं करता येईल शोधण्याची. आमच्या बाबतीत पण तसंच झालं. आमचं विनोद लवेकर सरांनी वर्कशॉप घेतलं मालिका सुरू होण्याआधी आमच्या तिघा चौघांचं, आणि त्या वर्कशॉपमध्ये आमचं बॉन्डिंग झालं. आम्हाला मालिकेच्या कथेविषयी, पात्रांविषयी खूप चांगल्या गोष्टी कळल्या, खूप डिटेल्ड गोष्टी कळल्या. त्यानंतर आम्ही आमचं काम करायला घेतलं, आमचा अभ्यास सुरू केला. मला वाटतं की मालिकेचे सहकलाकार होते, त्या सहकलाकारांची खूप मदत झाली. काही अत्यंत महत्त्वाचे प्रसंग होते काही पात्रांच्या आयुष्यातले, जे हायलाईट होणं, आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं, ते आम्ही बघितले. अर्थातच मालिकेचे सगळे एपिसोड बघणं शक्य नव्हतं, पण आम्ही अत्यंत महत्त्वाचे काही एपिसोड आणि सुरुवातीचे 15-20 एपिसोड, शेवटचे 15-20 एपिसोड लीप होण्याच्या आधीचे, हे सगळे एपिसोड्स आम्ही बघितले. सो आमच्या या सगळ्या प्रोसेसचा हा सगळा भागच आहे. आणि त्याचबरोबर मला हे पण वाटतं महत्त्वाचं की आपल्यात आणि त्या पात्रामध्ये काय साम्य आहे हे काम करता करता लक्षात येणं, हे शोधणं, हे समजणं, आणि मग ती स्ट्रेंथ कॅरेक्टरची पकडून जरा त्या दिशेने जास्ती एक्सप्लोर करून बघणं, अजून 4 नवीन गोष्टी सापडत आहेत का नाही यासाठी. तर ही प्रक्रिया आत्ताही चालूच आहे. मला वाटतं आत्ता जस्ट शूटिंग सुरू होऊन 1 महिना पण नाही झालेला अजून, त्यामुळे चालूच राहील. एखादं कॅरेक्टर असतं ना, ते नव्याने साहजिकच आहे, ते एक वेगळं असतं. पण आपण जसं तू आता म्हणालास की एक तू स्वतः आणि ते कॅरेक्टर ह्याच्यात तू असं काही साम्य अनुभवलंयस का? किंवा हां, हे ना मला ह्याच्यात काहीतरी एक सेम वाटतं किंवा हे अनुभवता येऊ शकतं, असं काही? मला वाटतं की तुझ्यात आणि जर गोपाळच्यात जर असं साम्य वाटलं तुला किंवा ते गुण तू घेतलेस आणि त्यामुळे मला ही गोष्ट खूप इझिली पडली करताना, किंवा हे काहीतरी आपलं गणित जुळतं असं काही वाटलं का? मला वाटतं गोपाळ डॉक्टर असल्यामुळे गोपाळ डॉक्टर असल्यामुळे तो खूप चिकित्सक आहे. तर मला वाटतं की ती चिकित्सा करण्याचा गुण किंवा गोष्टीच्या मुळापर्यंत जायची वृत्ती ही कदाचित आमच्या दोघांमध्ये थोडीशी समान आहे असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं की गोपाळचा एक गुण जो माझ्यात असावा असं मला वाटतं किंवा आवडेल, तो असं आहे की त्याच्याकडे एक वेगळीच ॲबिलिटी आहे माणसांना फाट्यावरती मारण्याची. आणि त्याला जी माणसं तात्विकदृष्ट्या पटत नाहीत, आवडत नाहीत, त्यांना तो खूप सहजरित्या फाट्यावरती मारू शकतो. त्याची कारणं स्वतःच्या डोक्यात कन्फर्म आणि फिक्स ठेवून. मला हे इतक्या सहजरित्या जमत नाही. ते जर मला कधी जमलं तर मला नक्की आवडेल. येस, नक्कीच. तू काय सांगशील की तुझ्यात आणि तुझ्यामध्ये काय साम्य आहे जे तुला जाणवतं, किंवा त्यातला असा कोणता गुण आहे जो तुला घेऊसा वाटेल? साम्य आहे ॲक्च्युली की आदू खूप भोळा दाखवला आणि ॲक्च्युअल लाईफमध्ये पण मी खूप भोळा आहे, कारण मला कोणी पण काही पण मॅनिप्युलेट करून चाललं जातं. म्हणजे लिटरली एक गोष्ट अशी असते की मला जर कोणी टॉन्ट जरी केला तर मला ते कळत नाही कधी. जेव्हा आम्ही मित्रांसोबत बाहेर जातो तेव्हा माझा मित्र मला सांगतो की अरे तुला ते असं असं बोललं होतं कळतं? म्हणलं ओ त्याचा अर्थ असा होता असं. मग ते म्हणजे हे एक कॉमन गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आदू पण खूप चिडका आहे थोडा, की तो लवकर रिॲक्ट करतो. तसं मी पण म्हणजे मी रिॲक्ट करतो नंतर मलाच वाईट वाटतं की अरे यार, मग मी सॉरी म्हणून टाकतो.
येस, नक्कीच. आता जसं की एक आपल्याला ना ॲक्टिंग रिगार्डिंग जेव्हा आपण स्टार्ट करतो किंवा ज्यावेळी ह्या क्षेत्रात येतो, तर तू नाटक करतोस. आय नो की नाटक आणि सिरियल यामध्ये तुला काय जाणवतो एक वेगळेपणा किंवा काय असं तुला वेगळेपण असं शिकायला मिळतं? कारण तू आत्ताही जे काही शूट चालू आहे आणि तुझं नाटक, तर मला हे आवर्जून तुला विचारायचं की थिएटर आणि सिरियल यामध्ये तू काय सांगशील? हा ॲक्च्युली मला असं वाटतं की विनोद लवेकर सर स्वतः ललित कला केंद्राचे पासआउट असल्यामुळे त्यांचा नाटकाचा बेस असणाऱ्या नाटक करणाऱ्या कलाकारांवर मला वाटतं त्यांचं अर्थातच विशेष प्रेम आहे बहुधा. आणि आम्ही तिघांनाही आम्हाला नाटकाची बॅकग्राऊंड आहे. निशांतही आणि कांची हे तिघंही आम्ही नाटक करणारे आहोत. माझं एक नाटक आत्ता व्यावसायिक नाटक चालू आहे, तर मग अर्थातच राईट अर्थातच कारण प्रत्येक वेळी ना नाटक आणि सिरियल एक सादरीकरणाची प्रोसेसच वेगळी असते, ते वर्किंगच वेगळं असतं. आपल्या सिरियलमध्ये कट असतो, पण नाटक सुरू झाल्यावर कर्टन पूर्ण क्लोज झाल्याशिवाय आपण थांबत नसतो. तर ते तुला काय अनुभवायला मिळालं किंवा काय एक तुला ह्याच्यातून एक काय शिकलास तू नवीन? मला खूप मूलभूत फरक असा वाटतो की ऑडियन्सची रिॲक्शन. इथे जो एपिसोड 6 दिवसांपूर्वी शूट होतो, 6-7 दिवसानंतर टेलिकास्ट होतो आणि मग कुठल्या तरी रील किंवा इंस्टाग्राम फेसबुकवरच्या ह्याच्या कमेंटमध्ये कळतं ॲक्च्युअली रिॲक्शन काय आहे. सोशल मीडियात किती रिॲक्शन असते, पण नाटकात तिथल्या तिथे कळतं आणि त्यानुसार लगेच बदल करता येतात. तर ते ऑन टोज असणं, ते लाईव्हली असणं जे नाटकामध्ये खूप जास्ती आहे आणि मालिकेमध्ये कमी आहे अर्थातच त्या मालिकेच्या शूट करण्याच्या प्रोसेसमुळे. पण ते जितकं असेल तितकं मालिकेकरता फायदेशीर आहे. आम्हाला विनोद सरही हेच सांगत असतात की ते लाईव्हली कसं करता येईल, ते खरं कसं करता येईल याकडे लक्ष द्या. तर मला वाटतं की आता खरं चॅलेंज आहे की नाटक जितकं ऑन टोज राहून जितकं लाईव्हली आम्ही करतो, जितकं खरं करायचा प्रयत्न करतो, तसं ते मालिकेमध्ये करणं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाटकाचे प्रयोग महिन्यातनं 10 असतात, 8 असतात. मालिकेचं शूटिंग रोज असतं. तर रोज ते नाविन्य शोधत राहणं, नाहीतर कारण कलाकारच मानसिकदृष्ट्या थकून गेला नाविन्य शोधताना, तर कदाचित त्याला नवीन गोष्टी सापडणार नाहीत आणि मग त्याला मजा येणं बंद झालं तर बघणाऱ्या माणसाला कशी मजा येईल? नाटकाच्या बाबतीत असं कधीच होत नाही. नाटकाच्या बाबतीत प्रेझेंट करणाऱ्या कलाकाराला कायमच मजा येत असते. तर स्वतःसाठी ही मजा टिकवून ठेवणं हे पण एक खूप आव्हान आहे मालिका या माध्यमाचं, ज्याला सामोरं मी आत्ता जातो आहे. आणि अर्थातच म्हणजे मला स्वतःला पर्सनली त्याकरता नाटकाची मदत होती आहे. कारण मला एक दिवसाचं का होईना पण माइंड पूर्णपणे रिफ्रेश होऊन एका वेगळ्याच कॅरेक्टरच्या सायकोलॉजीमध्ये स्वतःला ठेवून त्याच्यामध्ये परफॉर्म करून मग परत माझ्या ओरिजिनल कॅरेक्टरच्या सायकोलॉजीमध्ये यायचं आहे. सो नट म्हणून आव्हानात्मक आहे आणि खूप चांगलं आहे, खूप इंटरेस्टिंग आहे असं वाटतं मला. नाही, आमचं ॲक्च्युली काल रात्रीच या गोष्टीवर डिस्कशन झालं आहे आमचं पूर्ण. आणि हेच आमचे मतं हेच होते, ऑलमोस्ट सेमच होतं, त्याच्यामुळे काही वेगळं नव्हतं. अच्छा, म्हणजे बेस्ट. येस, आता मित्र म्हणून तुम्ही सतत एकत्र आहात, तर एखादा असा कोणता गुण आहे जो एकमेकांना आवडेल की मी ह्याच्यातलं हे घेईन आणि तू ह्याच्यातलं हे घेशील, असं काही? त्याचं ज्ञान प्रत्येक गोष्टीबाबतीत आणि त्याची बोलण्याची शैली आणि त्याचा आवाज पण, त्याच्या आवाजातला बेस पण, सगळंच घेणार आहे. माझ्या आवाजावर त्याचा डोळ्या त्याला मी ऊर्जा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इनोसन्स. तू म्हणला ते खरंच आहे की खरंच भोळी, जर खरंच जी माणसं भोळी असतात ती असं खरंच सांगत नाहीत की मी भोळा आहे आणि मला कोणी इझिली मॅनिप्युलेट करू शकतो. तो खरंच तसा आहे म्हणून तो हे सांगतोय अपफ्रंट लोकांसमोर. सो तो खरंच तो गुण आहे असं वाटतं मला, रादर दॅन एनिथिंग एल्स. तर तो मला घ्यायला नक्की आवडेल, त्याची ऊर्जा मला घ्यायला नक्की आवडेल. आणि तिसरं खूप महत्त्वाची गोष्ट, कदाचित मी जितक्या पटकन एखाद्याशी स्वतःची भूमिका पोझिशन सोडून बोलू शकणार नाही, समरस होऊन मिक्सअप होऊ शकणार नाही तितक्या पटकन तितक्या सहज तो कोणाशीही समरस होऊ शकतो, कोणाशी संवाद सहज साधू शकतो, कोणाशी मिक्सअप होऊ शकतो. तर हा खूप महत्त्वाचा गुण आहे त्याचा असं वाटतं मला आणि तो मला घ्यायला नक्की आवडेल. येस, नक्कीच. आता आम्हाला ह्या पुढेही गोकुळ आणि अधू असेच बघूशे वाटतील. अगदी आम्हाला ह्या प्रेक्षकांना ते आवर्जून बघावे वाटणार आहे. तर आपल्या ह्या सगळ्या प्रेक्षकांना तुम्ही जाता जाता काय सांगाल? तू सांगा आता. तू मी नको, कोणीतरी एकानेच सांग. ओके, सो प्रेक्षकांना खरंच नम्र विनंती की आम्ही जो बदल तुमच्यासमोर घेऊन येतोय त्याच्याकरता आम्ही खूप कष्ट केले, इंद्रायणीच्या सगळ्या संघांनी कष्ट केलेत. तर तो बदल तुम्ही प्लीज मोठ्या मनाने बघा, स्वीकारा आणि जसं छोट्या पंट्या गँगला आणि त्रिकुटाला प्रेम दिलं तसंच प्रेम आम्हाला पण द्या. काही चुकलं तर क्षमा करा, आम्हाला नक्की कळवा काय चुकतंय. पण मालिका बघणं थांबवू नका, बघत राहा रोज संध्याकाळी 7 वाजता इंद्रायणी, फक्त आणि फक्त आपल्या कलर्स मराठीवर. थँक्यू सो मच. थँक्यू.